नमस्कार मंडळी, आज पुण्याला निघालो होतो मी. तर सगळं काही रेडी झालेलं आहे, पॅकिंग केलेली, आईने डब्बा बिब्बा दिलेला आहे. पुण्याला चाललोच होतो तर माझा भाऊ म्हणला मी पण येतो. त्याला बोललो चल मग, आता काय साऱ्या रस्त्याने गाडी तू जर चालवणार असला तर चल. त्याचे पण कपडे टाकले बॅगमध्ये आणि बॅग रेडी केलेली आहे. आता निघालो आहोत आम्ही दोघं पण पुण्याला. काय मग पुण्याला जाऊन काय करणार आहेस? काय नाही, जेजुरीला जाणार, दर्शन घेऊन येणार, अजून नंतर काय येणार फिरून पुणे. आणखी चला तर मग आता आपण भेटू रस्त्याने. मित्रांनो, तरी आम्ही गाडीवर आता असून नगर रोडने पुण्याला जाण्याची जर्नी चालू झाली आहे. तरी माझ्या लहान्या भावाला मी बोललो होतो तू घे गाडी म्हणून, पण तो एक नंबरचा हुशार डोमकावळा, त्याने मला समोर बसवलं. आता आम्ही नगर रोडने आहेत, पुण्याला चाललोच आहेत. तरी तुम्ही बघू शकता, जास्त व्हिडिओ कंटिन्यू करता येणार नाही कारण आवाजने सगळा आवाज खरखर करतोय. समोर कुठंतरी नाश्ता चहा पाण्याला थांबलो तर तिथून पुढं व्हिडिओ कंटिन्यू करूया. हा मित्रांनो, वेळ काढून फिराय कधीतरी जायचं. भेटू आता पुढं. मौसम है मस्ताना, गाडीवर फिरताना. तर मित्रांनो, असंच एन्जॉय करीत पुण्याला जाणार आहोत आम्ही. तर आता आम्ही थांबलेलो आहेत जेवण करायला पाथर्डीच्या थोडं पुढं. आणखी नगर इथून थोडं एक 15 किलोमीटर आहे. तर जेवण करा, आईने डब्बा दिला घरातून बांधून. तेच बघा आता काय काय दिलं. चपाती, चटणी, डब्यात काय गणेश डब्बा उघड, याच्यामध्ये लाडू पण दिलेले आहेत. इकडे शंकरपाळे आहेत. हे माझा भाऊ गणेश हे बोलला नॉनव्हेज खाऊ नॉनव्हेज, पण त्याला काय बोललो नॉनव्हेज नको, घरून आईने दिलेलं तेच खाऊ. चला तर जेवण झाल्याच्या नंतर जाताना भेटू आपण नंतर. तर बघा, अर्धा तास झालं जेवण करायला बसलो होतो. माझं जेवण झालं पण साहेबाचं जेवण अजून चालू. साहेब मोबाईलमध्ये मूवी बघता बघता ठेवतात. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. साहेबाचं विषय हार्ड आहे. किती वेळ लागेल गणेश जेवण करायला? झालं 5 मिनिटं. बघा, आणखीन 5 मिनिटं बोलायला लागलं. अर्धा तास झालं बसलेलं. माझं जेवण झालं त्याच्या पाठीमागून 2 चपाती खाऊन. गाडीवर पुण्याला जायचंय. मित्रांनो, सध्या माझं पण पोट फुल भरलेलं आहे आणि हे माझा भाऊ याचं पण पोट फुल भरलेलं आहे. आणि आमच्या 1 मिनिट गाडीचं पण पोट फुल भरलेलं आहे. 1 मिनिट दाखवतो. हे बघा, पेट्रोल टाका, गाडीचं पण पोट फुल भरलेलं आहे. आता माझा हा भाऊ गणेश गाडी घेणार आहे. गणेश गाडी इथून पुढे चालवणार पुण्याकडे. हा चालतं ना. हे बघा मित्रांनो, हो बोललेला आहे, आता तो घेणार आहे.
दाखवतो एक मिनिट. हे बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे. जेव्हा आम्ही पाठीमागच्या वेळेस पुण्याला चाललो होतो तेव्हा एवढं झोडपत होतं म्हणता एकदम असं काकडत होतं. हे भावाला विचारा. तर मला वाटलं होतं पुणे आणखीन 30-40 किलोमीटर असेल जवळ, पण नाही मित्रांनो. पुणे तिथं चहा प्यायला थांबलो होतो, मॅपवर चेक केलं तर पुणे आणखीन 80 किलोमीटर आहे.